औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, तर सोमवारी कबर हटाव आंदोलन करणाऱ्या विहिप आणि बजरंग दलाचे संघानं टोचले कान. हिंदू आंदोलकांविरोधात पोलिसात तक्रार द्यायला आलेल्या मुस्लिम युवकांनी औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर सोमवारी दुपारी घोषणा दिल्याचा व्हिडिओ. नागपुरात सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलनासाठी हिंदू आंदोलकांवरही गुन्हे दाखल. विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, रामचंद्र दुबे, कमल हरियाणी यांच्यासह 9 जणांवर गुन्हे दाखल. नागपुरातल्या राड्यासाठी जबाबदार मास्टरमाइंड कोण? गणेशपेठ पोलीस स्टेशनमधील एफआयआरमध्ये आहे तरी काय? मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम शहीम शेखनं बेकायदेशीरपणे जमाव गोळा केल्याचा उल्लेख. नागपुरात चिटणीस पार्क परिसरातील अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोरांकडून विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यांवर गुन्हे दाखल. नीलम गोरेंवरील विश्वासदर्शक ठरावावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ. प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव, तर कोणत्या नियमांप्रमाणे विश्वास ठराव आणला? अनिल परबांचा आक्रमक सवाल. पुण्यातल्या हिंजवडीमध्ये कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक. 12 कर्मचाऱ्यांपैकी 4घांचा होरपळून मृत्यू. आमदार हेमंत रासनेंकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर विधानसभेमध्ये चर्चा. प्लेट बनवताना फसवणूक, मुदत वाढवण्याची भाजप आमदारांची मागणी, तर सत्ताधारी आमदारच म्हणतात नंबर प्लेटला 1200 रुपये लागतात. जयंत पाटील आक्रमक. बुलढाण्याहून मुंबईला येणारा शेतकरी मोर्चा पोलिसांनी खालापूरलाच अडवला. शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक, तर पोलिसांनी गोळ्या घातल्या तरी मुंबईला जाण्याचा तुपकरांचा निर्धार. राज्यभरामध्ये आज रंगपंचमीचा उत्साह. होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांचा रंगवण्याचा उत्साह शिगेला. नाशकात पेशवेकालीन 7 रहाडींमध्ये साजरी होणार रंगपंचमी. सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडाचा उत्साह. गुलाबी रंगात न्हालं संपूर्ण बावधन गाव. बगाडाच्या रथाला ओढण्यासाठी खिलार बैलांची जोडी. अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वी तलावर सुखरूप परतल्या. 9 महिन्यांच्या अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग. मोदींनी दिलं भारत भेटीचं निमंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.